कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. ओळखा पाहू कशाची भजी आहेत? तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये नाव सांगायचं आहे, की ही वेगळ्या पद्धतीची भजी कशाची बनवली आहे. पटकन कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला खूपच हेल्दी अशी रेसिपी पाहायला मिळेल. त्यासाठी बघा आपण सेसबेनिया, ग्रँड फ्लोरिया किंवा एजेंथी हे त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे, जे की हादग्याची फुलं म्हणतात त्याला. मला बाजारामध्ये मिळाली होती. म्हटलं चला छान असं आपण तुमच्यासाठी छान अशी रेसिपी बनवूया, जेणेकरून तुम्हाला त्याचे औषधी गुण पण माहिती होतील. हादगा ही अगस्ती एक वनौषधी वनस्पती आहे. त्याची फुलं, पानं आणि शेंगा पित्त व वात, कफ कमी करतात, पौष्टिक आहेत. याची याने सर्दी, डोकेदुखी, नेत्रविकार, जसे की रात्रीचं अंधत्व, रातांधळेपणा, मोतीबिंदू, पचनविकार, पोटदुखी, त्वचेचे विकार आणि तापावर फायदा होतो. पण अतिसेवन त्याचे टाळावे. हादग्याचे औषधी उपयोग आपण पाहणार आहोत. त्रिदोष शामक, हादगा पित्त, वात आणि कफ दोष संतुलित करण्यास मदत करतो. विशेषतः वात कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नेत्रविकार, फुले आणि शेंगांची भाजी नेत्रविकार जसे की रात्रीचा अंधत्व, रातआंधळेपणा आणि मोतीबिंदूमध्ये उपयुक्त आहे, कारण त्यात अजीवनसत्व असतं. सर्दी व ताप, सर्दी आणि थंडी वाजून येणाऱ्या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी खाणे लाभदायक ठरते. पचनसंस्था, पचनविकार आणि अतिसार, जुलाब यासारख्या समस्यांमध्ये हा मदत करतो. शक्तिवर्धक, पौष्टिक आणि शरीराला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा देण्याचं काम देते. परत त्वचेविकारामध्ये जसे की आपल्याला त्वचेविकार होतात, त्यासाठी उपयोगी आहे. आणि इतर उपयोग म्हणजे डोकेदुखी, मिरगी येणे, वायुविकार, पोटदुखीमध्येही याचा वापर केला जातो. सेवन पद्धती: भाजी, हादग्याच्या फुलांची भाजी आणि शेंगांची भाजी करून खाल्ली जाते. पानांचा वापरही औषधी उपयोगांसाठी होतो. काळजी घ्यायची म्हणजे अतिसेवन टाळायचे. हादग्याची फुलं जास्त प्रमाणात जर तुम्ही सेवन केलं तर त्याला तुम्हाला पोटाचा विकार होऊ शकतो, म्हणून त्याचे सेवन मर्यादितच करायचे आहे. मी मागे हादग्याच्या फुलांची भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि भज्यांचं पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण एवढी विस्तारित माहिती मी त्यावेळी सांगितली नव्हती. त्या फुलांमधला जो मधला दांडा आहे तो काढायचा असतो, नाहीतर आपली भाजी किंवा भजी कडू लागतील. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे 1 मोठी वाटी. त्यामध्ये आपण हिंग टाकला आहे, कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करतो आहे. ओवा चोळून टाकला आहे छोटा चमचा आणि खायचा सोडा टाकला आहे मी छोटा चमचा. परत लाल मिरची पावडर टाकली आहे. तुम्हाला हवी असेल तर येथे हिरवी मिरचीचे पीसेस करून पण तुम्ही त्यामध्ये घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. बाकी आपण काही घालणार नाही आहे त्यामध्ये. आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं त्याचं मिश्रण तयार करायचं आहे. खूपच पौष्टिक अशी हादग्याच्या फुलांची भाजी. हे बघा, अशा प्रकारे घट्ट त्याचं मिश्रण तयार करायचं आहे, बॅटर तयार करायचं आहे. खूप सुंदर होतात आणि चव तर एक नंबर लागते बघा. आणि जी फुलं आहे मी अख्खी, फक्त त्यातला जो मधला दांडा आहे तो काढला आहे आणि त्या फुलांची भजी तुम्हाला दाखवते. दिसायला बघा किती युनिक दिसतात आणि वेगळी दिसतात. काय होतं, घरातील मंडळी अशा प्रकारे खात नाहीत भाजी वगैरे, किंवा लहान मुलं पण. मग तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यासाठी छान अशी भजी करून त्यांना खाऊ घालू शकता. त्यांना कळणार पण नाही कशाची आहे. तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आपण ती फुलं आहेत ती पिठामध्ये छान अशी बुडवून तेलामध्ये मध्यम गॅसवर छान अशी तळून घेणार आहोत. खूप सुंदर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जसे की डोळ्यासाठी, त्वचा विकारासाठी, कफ, पित्त, वात विकारासाठी ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी पण अवश्य खावीत. कारण मी त्या दिवशी काल मी भाजी मंडईमध्ये गेली ना, तर खूप ठिकाणी ही फुलं मिळत होती. म्हणून म्हटलं चला घ्यावीत आपण पण. कारण काय होतं, असं जेव्हा ती फुलं मिळतात ना तेव्हा ती खावीत, कारण निसर्गाने आपल्यासाठी ती निर्माण केलेली आहेत. आपण अशा प्रकारे ती छान अशी पलटी करून घ्यायची. दोन्ही बाजू छान अशा
मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. कसं असतं, प्रत्येक भाजी, प्रत्येक फळं ज्या त्या सीझनमध्ये खायची असतात, म्हणजे त्यामधली जी पोषण मूल्य आहेत ती आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात आणि आपण ती खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ताकद पण मिळते. अशा प्रकारे आपण छान अशी ह्या दिवसात, थंडीच्या दिवसात तर खूप बाजारामध्ये येतात बघा. तुम्हाला जर मिळाली हदग्याची फुलं तर अवश्य त्याची भजी करून खावा किंवा भाजी करून खावा. काय होतं, भाजी शक्यतो खायला कोण मागत नाही. मग आपण अशा प्रकारे जर भजी केली तर ती मिरचीची भजी अशी वाटतात की नाही, मग मुलं आवडीने खातील. कारण खाताना अजिबात कळून येत नाही की ती कशाची भजी आहेत. एवढी सुंदर आणि अप्रतिम अशी बघू शकता आपण, किती सुंदर असा रंग आला आहे त्याला आणि छान अशी आपली तळली गेली आहेत हदग्याच्या फुलांची भाजी. मी दुसऱ्यांदा पण तुम्हाला दाखवते बघा. अगदी मिरची, जी मोठी मिरची असते त्या मिरचीची भजीच वाटतात की नाही. मग अशा प्रकारे खरंच करून बघा आणि सर्वांना खाऊ घाला. कारण खूप आपल्या आरोग्यासाठी ही हदग्याची फुलं उपयोगी आहेत. अगस्ती नाव आहे त्याचं. खूप सुंदर अशी त्याची भजी पण छान लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच अशी उत्तम आहे. त्यामुळं अवश्य तुम्हाला मिळाली तर अवश्य त्याची भजी करा. मी 2 प्रकारची ती भजीची रेसिपी दाखवली आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे. त्यानंतर ज्या पाकळ्या मी सुट्ट्या केल्या होत्या त्या पाकळ्या पण मी अशा त्याच पिठामध्ये मिक्स करून त्याची पण भजी बनवणार आहे बघा. जशी आपण कांदा भजी बनवतो की नाही त्या प्रकारे मी बनवली. मी जरा मोठीच बनवली आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याचा आकार लहान साईजमध्ये पण तुम्ही करू शकता. ह्या हदग्याच्या फुलांनी रातआंधळेपणा पण कमी होतो आणि ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य खावीत. ज्यांना कफाचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, वातविकार आहे, त्यांनी तर अवश्य ही हदग्याची फुलं खावीत. म्हणजे त्याची पानं पण जर मिळाली तर अवश्य त्याची पण भाजी करून खा. शेंगा पण आमच्याकडे नाही मिळत, फक्त फुलंच तेवढी बाजारामध्ये मिळतात. त्यामुळं मी मिळाली म्हटलं चला अशी छान अशी रेसिपी पण होईल आणि घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर अशी हदग्याच्या फुलांची भजी 2 प्रकारे केली आहेत मी. जशी मिरचीची भजी दिसतात तशी आणि खेकडा भजी म्हणाल तुम्ही ह्याला. छान अशी होतात, खूप सुंदर लागतात. तुम्ही अशीच जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत चहाबरोबर नाश्त्यासाठी पण त्याचा उपयोग करू शकतात. एवढी छान अशी भजी होतात आणि गरम गरम तर एवढी अप्रतिम लागतात ना. खरंच एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला विसरायचं नाही. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. जे शेजारचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची रेसिपी पाहायला मिळेल. बघा किती सुंदर झाली आहेत खेकडा भजी. ही आपली मिरचीची भजी म्हणू शकता. हदग्याची आपली अख्ख्या फुलाची भजी आहेत आणि ही त्याची जी सुट्टी केलेली पानं आहेत फुलांची त्याची भजी आहेत. अप्रतिम अशी. चला तर मग पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करा. हाईप करायला तर अजिबात विसरायचं नाही. हे बघा ही खेकडा भजी हदग्याच्या फुलांची अप्रतिम लागतात आणि ही आपली मिरचीच्या सारखी दिसणारी अखंड जे हदग्याचं फूल आहे त्याची भजी अप्रतिम अशी आहे बघा. खूप छान लागतात. चव तर एक नंबरच लागते बघा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.